हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 4. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. भाषांतर. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिले की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे भगवत विज्ञान सर्वात अगोदर तुलाच देतो आहे असे नाही, तर 12,04,00,000 वर्षांपूर्वी हेच ज्ञान मी सूर्यदेव विवस्वानांना दिले होते. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की हे मी कसं जाणावं, कारण सूर्यदेव तर अगोदरपासूनच अस्तित्वात आहेत आणि तुम्ही तर आत्ताच अवतरित झालेले आहात. तुम्ही आणि मी समकालीन आहोत. तुम्ही माझे मामे भाऊ, तर मी तुमचा आत्ते भाऊ आहे. तर मग तुम्ही करोडो वर्षांपूर्वी भगवद्गीता सांगितली, हे मी कसे समजावे? प्रेक्षक हो, बघा, अर्जुनाने किती सुंदरतेने हा प्रश्न विचारलेला आहे. असे असतात भक्त. तेथेच एखादा जर असुर उभा असता किंवा अभक्त उभा असता तर म्हणाला असता, अरे कृष्णा, असं काय तू म्हणू शकतोस? मी तर तुला लहानपणापासून बघतो, तू माझ्याबरोबर खेळलेला आहेस, आणि असं काय म्हणू शकतोस की करोडो वर्षांपूर्वी तू सूर्यदेव विवस्वानांना हेच ज्ञान दिले? हे कसं काय शक्य आहे? अशा प्रकारे असुरी प्रवृत्तीचे लोक समोरासमोर आव्हान देतात. प्रेक्षक हो, परंतु ते जे भक्त असतात ते जेव्हा शास्त्र वाचतात तेव्हा ते म्हणतात की हा मुद्दा माझ्या लक्षात आला नाही, कृपया समजावून सांगाल का? कारण भक्ताच्या मनामध्ये ही श्रद्धा असते, विश्वास असतो की जे भगवंतांनी केलं आहे, जे सांगितलेलं आहे ते योग्यच आहे, परंतु ते मी समजू शकत नाही, म्हणून ते गुरुजनांजवळ जाऊन ते विचारतात. त्याचप्रमाणे अर्जुनही म्हणत आहे की मी हे समजू शकत नाही, आणि म्हणून अर्जुन इथे श्रीकृष्णांना प्रश्न विचारित आहे. खरं तर भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत. हे संपूर्ण जगताने, तसेच अर्जुनानेही आत्ताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केलेलं आहे. अर्जुनाला हे स्पष्टपणे माहीत आहे की सर्वात अगोदर भगवंत आहेत आणि त्यानंतर सृष्टी आहे, सर्व जीव आहेत. भगवंतांच्या अगोदर कोणीही नाही. परंतु हे असुर लोक मानत नाहीत, म्हणून भगवंतांनी 12,04,00,000 वर्षांपूर्वी सूर्यदेव विवस्वानांना भगवद्गीता कशी काय सांगितली हे असुरांनाही किंवा अभक्तांनाही स्पष्ट होण्यासाठी अर्जुनाने येथे श्रीकृष्णांना मोठ्या नम्रतेने हा प्रश्न विचारलेला आहे. तसेच भविष्यामध्ये कलियुगामध्ये जे लोक भगवद्गीता वाचतील त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, आणि तेव्हा त्यांना योग्य उत्तर मिळावं या उद्देशानेही. तसेच जे असुर असतात, अभक्त असतात, ते कधीच भगवंतांच्या सत्तेचा स्वीकार करीत नाहीत. श्रीकृष्ण परमपुरुषोत्तम भगवंत आहेत ही गोष्ट त्यांना आवडत नाही, कारण ते स्वतःलाच भगवान मानत असतात. तसे स्वतः श्रीकृष्ण सांगतात की ज्यावेळी ते या भूतलावर अवतरित होतात तेव्हा असे मूर्ख असुरी लोक त्यांना ओळखू शकत नाहीत आणि त्यांचा उपहास करतात. उदाहरणार्थ रावण, कंस, शिशुपाल इत्यादी असे असुर भगवंतांचा द्वेष करतात. असे लोक श्रीकृष्णांना भगवंत नाही तर सर्वसाधारण मनुष्य मानतात, जसे की मोठे मोठे राजकारणी लोक, जादूगार लोक, नास्तिक लोक इत्यादी. अशा असुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या भल्यासाठी सुद्धा अर्जुन येथे श्रीकृष्णांना प्रश्न विचारित आहे. अशा लोकांची संख्या जसजसा कलियुग पुढे जात राहील तशी वाढतच जाणार आहे. त्या लोकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी अर्जुनाने हा प्रश्न विचारला, जेणेकरून असे असुरी प्रवृत्तीचे लोक, अभक्त लोक त्यांच्या त्या नास्तिकतेचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाला समजू शकतील. अर्जुन आपल्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न साक्षात भगवान श्रीकृष्णांनाच विचारित आहे, कारण जेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतात तेव्हा ते प्रामाणिक असते आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरते. प्रेक्षक हो, आत्तापर्यंत श्रीकृष्ण स्वतःबद्दल बोललेले नाहीत, परंतु आता ते स्वतःबद्दल सांगणार आहेत. बऱ्याचदा काही लोक असा आरोप लावतात की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये स्वतःचा आश्रय घेण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, त्यांच्यावरच मन लावण्यासाठी जास्त जोर का देतात, कारण त्यांनी तसं नसतं सांगितलं तर आपल्याला मायेच्या अधीन होण्यापासून कोणीही वाचवू शकलं नसतं.
10व्या अध्यायावरून हे स्पष्ट होतं की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, सर्व गोष्टींचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत. हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होतं. श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्येही हेच लिहिलं आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश जे क्रमशः सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार करतात, त्यांचेही मूळ स्रोत भगवान श्रीकृष्णच आहेत. जोपर्यंत आपण स्वतःच्या जीवनामध्ये हे आध्यात्मिक ज्ञान आचरणाऱ्या गुरुशिष्य परंपरेकडून हे ज्ञान समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही. श्रीकृष्ण या पृथ्वी तलावर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. खरं तर श्रीकृष्ण स्वतःला कोठूनही प्रकट करू शकतात. वसुदेव आणि देवकीची इच्छा होती की भगवंतांनी त्यांच्या पोटी जन्म घ्यावा, म्हणून भगवंतांनी वसुदेवांच्या हृदयातून देवकी मातेच्या मनामध्ये आणि मग गर्भामध्ये प्रवेश केला. परंतु आपण ज्याप्रमाणे जाणतो की भगवान श्रीकृष्ण जेव्हा नरसिंहाच्या रूपात येतात तेव्हा ते एका खांबातूनही प्रकट होतात किंवा वराह अवतारात ब्रह्मदेवांच्या नाकातून प्रकट होतात. म्हणजे भगवंत कोठूनही प्रकट होऊ शकतात. ते केवळ भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी असे करतात आणि म्हणून ते देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले. परंतु सर्वसाधारण मनुष्याचा जन्म होतो त्याप्रमाणे भगवंतांचा जन्म झाला नाही, तर ते साक्षात वसुदेव आणि देवकीच्या समोर चतुर्भुज रूपामध्ये पितांबर, अलंकार, मुकुट इत्यादी सर्व साजसामग्री सहित प्रकट झाले. अशा प्रकारे भगवंतांचा जन्म एका साधारण मनुष्याचा जन्म यामध्ये खूप फरक आहे. परंतु हे सर्वसाधारण मनुष्याला समजण्यात अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिताच अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील, स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. कारण असुरी प्रवृत्तीचे लोक हे त्यांना स्वतःला तसेच त्यांच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात. जे भगवान श्रीकृष्णांना मानत नाहीत असे असुरी प्रवृत्तीचे लोक, अभक्त लोक केवळ स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून भगवद्गीतेसारख्या ग्रंथावर टिप्पणी देतात. अशा लोकांच्या टिप्पणीपासून आपण स्वतःचे संरक्षण केलेच पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठीच श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते अधिकारवाणीने बोलतात आणि जे साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी आपल्या देशाच्या प्रधानमंत्रींनी 2000 रुपयांची नोट बंद केली आणि त्यांना तो अधिकार असल्यामुळे ती नोट बंद झाली. परंतु उद्या जर कोणीही सर्वसामान्य मनुष्य उठला आणि म्हणाला की आजपासून 500 रुपयांची नोट बंद होणार आहे, तर कोणी मानेल का? तर अर्थातच नाही, कारण त्याला तो अधिकार नाही. मनुष्य दोन प्रकारे स्वार्थी असतो. एक तर शारीरिक रूपाने स्वार्थी असतो. असे लोक कोणालाही स्वतःच्या स्वार्थासाठी नुकसान पोहोचवू शकतात. आणि दुसरा स्वार्थ हा आत्म्यासाठी असतो. प्रत्येक मनुष्याने अशा प्रकारचा स्वार्थ साधला पाहिजे जो त्याच्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी असतो. आपल्याला जी मनुष्य योनी मिळालेली आहे तिच्या कल्याणासाठी कृष्ण विज्ञान जाणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, स्वार्थ साधला पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या घरामध्ये भक्ती करण्यास मनाई असेल, कारण त्यांना असं वाटतं की घरामध्ये भक्ती केली तर आपली मुलं आपल्याला सोडून जातील. खरं तर घर सोडून जाणं, सर्वस्वाचा त्याग करणं, विरक्त होणं हे एवढं सोपं नाही आणि हे असं भगवद्गीतेमध्येही सांगितलेलं नाही. मनुष्य कोणत्याही स्थितीमध्ये असो तो भक्ती करू शकतो. म्हणून मनुष्याने आत्म्याच्या उद्धारासाठी तरी स्वार्थी असणं गरजेचं आहे. तर एखाद्या घरामध्ये एखादं मूल त्याच्या आई वडिलांची प्रत्येकच गोष्ट मानतो असं नाही. त्याला टी व्ही बघू नको म्हटलं तरीही तो टी व्ही बघतो, खेळू नको म्हटलं तरीही तो खेळतो, अभ्यास कर म्हटलं तर तो अभ्यास करत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा त्याला भगवद्गीता वाचली पाहिजे, आपण जीवनामध्ये ती आचरली पाहिजे, भगवद्गीता ही आपल्या जीवनाची मार्गदर्शिका आहे वगैरे वगैरे समजते, तेव्हा जरी त्याच्या घरचे असे म्हणत असतील की भगवद्गीता वाचू नकोस, भक्ती करू नकोस, तरी त्यांनी भगवद्गीता वाचली पाहिजे. आई वडिलांना मनापासून सन्मान देऊन त्यानं भगवद्गीता वाचलीच पाहिजे. कारण ही त्याच्या स्वार्थाची गोष्ट आहे. आत्म्याचे ध्येय आहे कृष्ण प्रेम प्राप्त करणे आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला ही भक्ती मदतच करत असते. तसेच जो मनुष्य भक्तीमध्ये स्थिर आहे तो इतरही गोष्टींमध्ये शिस्तबद्ध असतो, स्थिर असतो. जो जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून मुक्त होऊ इच्छितो त्याने कृष्ण तत्वाबद्दल जिज्ञासा केलीच पाहिजे. कारण श्रीकृष्णांशिवाय इतर कोणीही आपल्याला मुक्ती प्रदान करूच शकत नाही.
स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना, आसुरी वृत्ती असणाऱ्या विचित्र लोकांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना स्वतःच्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. उदाहरणार्थ, शाळेमध्ये एका वर्गावर एक शिक्षिका असते आणि ती सर्व विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचं ज्ञान देते, परंतु प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे ते ग्रहण करतो. जर शिक्षिकेनं एकाच प्रकारचं ज्ञान सर्वांना दिलं आणि त्यातील कोणीतरी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तर सर्वांनीच पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे, कारण त्यांनाही सारखेच ज्ञान दिले होते ना. परंतु प्रत्येकाची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता मात्र वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे या संसारामध्ये भगवंतांनी ज्ञान सर्वांसाठीच दिलेले आहे, परंतु जे गांभीर्यानं भगवंतांना जाणतात किंवा जाणू इच्छितात, भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात, ते भगवंतांची भक्ती करू शकतात. परंतु जे या वैदिक ज्ञानाला मानत नाहीत, ते कधीही भगवंतांची भक्ती करू शकत नाहीत. आपलं वैदिक ज्ञान कधीही चुकीचं सिद्ध झालेलं नाही, कारण हे वैदिक शास्त्र श्रुती प्रमाणावर आधारित आहे, तर भौतिक ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित आहे. म्हणजे डोळ्यांनी बघितलं म्हणून त्यावर विश्वास ठेवला जातो, परंतु डोळ्यांना जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. त्याने मनुष्य भ्रमितही होऊ शकतो, कारण डोळे सुद्धा भौतिकच असतात ना. परंतु तेच मनुष्य जेव्हा प्रामाणिक स्रोतांकडून वैदिक ज्ञान श्रवण करतो, तेव्हा ते हृदयातून समजलं जातं. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण 5000 वर्षांपूर्वी अर्जुनाला भगवद्गीता सांगतात, तीच भगवद्गीता श्रील प्रभुपादांनी त्यांच्या टिप्पणीमध्ये लिहिली. म्हणून तर श्रील प्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तशी वाचून कोणीही सहजतेने भगवत भक्त बनू शकतो. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या भगवद्गीतेतून ज्ञान घेऊन हे जाणू शकतात की श्रीकृष्ण हे एक महान पुरुष आहेत, त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आहे, आनंदमय शाश्वत आहे, ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काळ यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंत जे सांगतात, जे करतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते गुरुजनांकडे जाऊन मोठ्या नम्रतेने विचारून योग्य उत्तर मिळवलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. कोणत्याही स्थितीमध्ये असलो तरी भगवंतांची भक्ती करूयात आणि आत्म्याचे ध्येय म्हणजेच कृष्ण प्रेम प्राप्त करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.